पंतप्रधान पाहायला मिळेल, असं सरकार कसं चालेल असं अमित शहा म्हणतात. असं आहे की अमित शहा जे सांगतात त्याला काय अर्थ नाही. अमित शहाने असावं, त्यांच्याच राज्याची मोरारजीभाई देसाई प्रधानमंत्री झाले त्यावेळी काही त्यांचं नाव खुलं केलेलं नव्हतं, बसून निर्णय घेतला. सर, इंडियन एक्सप्रेसला आपण जी मुलाखत दिली प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत, नेमकं आपल्या मनात काय भावना होतं? कारण का लोकांमध्ये इतका संभ्रम होत चाललेला आहे की प्रादेशिक पक्ष हे लोकसभेच्या निकालानंतर विलीन होतील, नेमकं काय? सरसकट असं नाही. कसं आहे, काँग्रेस पक्षाच्या विचाराचा जवळ असलेले काही पक्ष आहेत. उदाहरणार्थ आमचा राष्ट्रवादी आणि काँग्रेस स्थापन झाल्यापासून आजपर्यंत एकत्र काम करतात. आयडिओलॉजी गांधी नेहरूंची आहे, तर जिथं आयडिओलॉजी आणि अनेक वर्षाचा अनुभव एकत्र काम करण्याचा, हळूहळू त्याच्यामध्ये आपण अधिक एकत्रित काम करावं अशा प्रकारची भावना वाढली तर आश्चर्य नाही. गुजरातमध्ये बूथ कॅप्चर करून तिथं मतदान करण्यात आलं असल्याची माहिती समोर येते, काय सांगा? नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या हातात जिथे जिथे राज्य किंवा त्यांचे शक्तिस्थान आहे त्या ठिकाणी अशा प्रकारच्या तक्रारी ह्या अनेक ठिकाणून आलेल्या आहेत. महाराष्ट्रातून सुद्धा आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाने त्याची नोंद घ्यावी. साहेब, भाजपसोबत जायचा आमच्या पक्षाचा निर्णय झालेला नव्हता असं तुम्ही एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलला, नक्की काय विषय? काय प्रश्नच नाही. काही झालं तर आम्ही गांधी नेहरूचा विचार आणि भाजपचा विचार त्याच्यात काही चालू नाही. अगोदर तसा निर्णय घेतलेला होता, तशी तुम्ही दिल्लीलाही गेलेला होता, 6 बैठका आणि ह्याला मी स्वतः आहे. आमच्याचे काही सहकारी त्या मताचे होते. मी अनेकदा सांगितलं त्यांनी चर्चा करायची तुम्ही करा, पण निर्णय शेवटी पक्ष घेईल आणि तो पक्षाचा निर्णय ते म्हणतात त्याप्रमाणे नव्हता. स्टेटमेंट पूर्वीपासून मी जवळून पाहिलेली आहेत आणि त्यांनी नेहमी काय बोलावं, काय भूमिका घ्यावी हे स्वतः ते ठरवतात आणि बऱ्याच वेळा संभ्रमावस्था निर्माण करण्यासाठी ते अशा गोष्टी बोलत असतात. उद्धव ठाकरेंच्या बद्दल तुम्ही जे स्टेटमेंट दिलं त्यावरती बोलतो काय की त्यांच्या पक्ष विलिनीकरणाचा जो उद्धव साहेबांनी मी काय बोललो? शिवसेना पक्ष विलिनीकरणाच्या संदर्भात तुम्ही एका मुलाखतीमध्ये बोलला होता. अजिबात नाही. शिवसेना ही स्वतंत्र संघटना नाही, ते सहकारी म्हणून काम करतात, पण त्यांनी अस्तित्व त्यांचं स्वतंत्र आहे. एकनाथ शिंदेने आरोप केलाय त्या कालच्या स्टेटमेंटच्या अनुषंगानं की शिवसेनेचं पण काँग्रेसीकरण झालेलंच आहे, त्यामुळे ते काँग्रेसमध्ये विलीन होतील. साहेब, अडाणी आणि अंबानी काळा पैसा काँग्रेसला दिला आहे असं नरेंद्र मोदींनी स्टेटमेंट केले, त्याबद्दल काय? नाही, म्हणजे आत्तापर्यंत अदानी अंबानी हे कुणाचे दोस्त आहेत म्हणून देशात चर्चा होती. आता एकदम उलटं, ज्यांच्याबद्दल तक्रार होती, चर्चा होत होती, आज तेच हे काँग्रेसवर दाखवायला लागले.